समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या कुलदेवीची उपासना। बघा भरपूर देव करतो, उपासना करतो, आराधना करतो, तरी सांसारिक जीवनातले जे प्रश्न आहे, आर्थिक अडचणी आहे, पैशाचे टेन्शन आहे ते समाप्त होत नाही। भरपूर प्रमाणात देव सुद्धा आपल्या याच्यात आहे। देवघरामध्ये देव ठेवायला जागा राहत नाही तेवढे देव आपल्या देवघरात आहे। यंत्र आहेत तरी सुद्धा, किंवा आपण कोणी सांगितलं म्हणून हे फोटो चिटकवला, तो फोटो चिटकवला, हे गळ्यात घातलं, हे हातात घातलं, तरी सुद्धा आपले जे प्रश्न आहे ते समाप्त होत नसतील तर तुम्ही हा एक उपाय करायचा आहे जो आपल्या कुलदेवीचा आहे। बघा 11 मंगळवार किंवा 21 मंगळवार किंवा तुमची जी देवीचा वार असेल त्या वारी तुम्ही ही उपासना करायची आहे। बघा आपल्या कुलदेवी, ग्रामदैवत आणि कुलदैवत यांची जर आपण उपासना केली आणि आपल्या गुरूंची, तर त्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। ते घरातले सगळे प्रश्न 90% समाप्त होतात। म्हणून आज मी असाच एक उपाय सांगणार आहे, तो करून बघायचा आहे। काय करायचं, मंगळवारी किंवा शुक्रवारी जी तुमच्या देवीचा वार आहे, आता कोणाकोणाचा, आता आमच्या देवीचा वार रविवार आहे, तर तुम्ही रविवारी असं एक उपासना करायची, संकल्पयुक्त करायची, देवाजवळ बसायचं, आपल्या आईला हाक मारायची। देवीजवळ ज्यावेळेस आपण देवपूजा वगैरे करतो तर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, देवपूजा झाल्यानंतर आपल्या देवीजवळ बसून हातावर पाणी घ्यायचं, म्हणजे संकल्प करायचा की आई माझी ही कामना आहे ती पूर्ण व्हावी। मी 11 मंगळवार, 21 मंगळवार, 51 मंगळवार किंवा 108 मंगळवार ही संकल्प करते आणि तुझी आराधना करते, तर माझी ही कामना पूर्ण व्हायलाच पाहिजे असं देवीला, आपल्या आईला हाक मारायची। असं करून तुम्ही नंतर ना काय करायचं, आपल्या घरामध्ये टाक असेल किंवा मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक करायचा, पाण्याने अभिषेक करायचा आणि कमीत कमी 21 वेळेस किंवा 11 वेळेस कुमकुम आचमन देवीवर करायचं आहे, आपल्या कुलदेवीवर। कुमकुम आचमन झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तुपाचा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्या ठिकाणी आपण बघा जे तांबूल आणि विडा हा देवीला अर्पण करायचा आहे। गजरा असेल तर गजरा सुद्धा देवीला अर्पण करायचा आहे आणि आईला हाक मारायची, आईला सांगायची माझ्या जीवनात एवढे प्रश्न आहे, पैशाची तंगी आहे, मुलाचं लग्न होत नाही, काही पण ते जे तुमचे प्रश्न असतील ते देवी समोर मांडायचे। आणि बघा ज्या वेळेस आपण प्रसाद करतो देवीसाठी, तर तो प्रसाद आपण स्वतःच म्हणजे घरच्या घरी करायचा। आता तांबूल म्हटलं ते घरच्या घरी केलं, घरच्या घरीच करायचं आहे, विकत आणू नका। किंवा तुम्ही पाण्याचा विडा जर देवीला अर्पण करत असणार तर तो विडा सुद्धा तुम्हाला घरीच तयार करायचा आहे। असं म्हणतात की आपल्या हातामध्ये जे दुर्भाग्याच्या रेषा असतात त्या सौभाग्यामध्ये बदलतात। ज्यावेळेस आपण प्रसाद करतो ते प्रसाद करतो त्यावेळेस आपल्या दुर्भाग्याच्या रेषा ज्या असतात त्या सौभाग्यामध्ये बदलत असतात। म्हणून आपल्या हातानेच प्रसाद करून देवीला अर्पण करायचा आहे आणि नंतर तो रात्रभर तो विडा किंवा तांबूल त्या ठिकाणीच राहू द्यायचं आणि दुसऱ्या दिवशी तो खायचा। 90%